आज आपण अंडा बिर्याणी करतोय. त्याच्यासाठी 2 प्रकारचे तांदूळ घेतलेत. एक 60% शिजलेला आणि एक 80% कुक झालेला तांदूळ. एका बाउलमध्ये कांदा, कोथिंबीर, पुदिना, हळद, चटणी, दही, लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला आणि पॅकेटमध्ये मिळतो तो बिर्याणी मसाला आणि थोडंसं टॅमॅटो, ठसलेला आलं, लसूण आणि मिरची घालायची आहे. मीठ थोडं जास्त घालायचं आहे. त्याच्यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल घालून अंडी घालून मॅरिनेट करायचं आहे. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये राईस आणि मॅरिनेट केलेले अंडी घालायचे. त्याच्यावरती मग जो 60% शिजलेला तांदूळ असतो तो घालायचा आणि त्याच्यानंतर मग तो 80% शिजलेला तांदूळ असतो तो घालायचा. ह्याचं कारण काय, जो 60% शिजलेला तांदूळ आहे तो खालच्या बाजूला जाईल, तो शिजेल आणि जो 80% शिजलेला तांदूळ आहे तो लवकर शिजणार नाही, म्हणून तो वरचा थर जो असतो तो आपण जास्त शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून बिर्याणी इक्वली कुक होईल आणि खायला खूप